नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. भाग 1, 2, 3 पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. अनिल देसाई यांची मशवीमध्ये खूप मोठी जमीन आहे आणि ती ते 20 गुंठ्यांच्या प्लॉटिंग मध्ये पण विकतात. जर कोणाला जमीन खरेदी करायची इच्छा असेल त्यांनी अनिल देसाई यांना डायरेक्ट संपर्क केला तरी काही हरकत नाही. त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेला आहे. या प्लॉटच्या समोर एक पेट्रोल पंप आहे आणि याला जवळची बाजारपेठ म्हणजे आचरा बाजारपेठ आहे, जी कमीत कमी 6 किलोमीटर लांब आहे. तर आपण आता सुरू करूया भाग 4 ला, जो आपला शेवटचा भाग आहे. सर, आता ऑलमोस्ट आपण डोंट कॉल मी सर. सॉरी सर. सर फक्त मी कॉल करतो माझ्या गुरुंना. गुरुजी जे शिकवतात त्यांना सर म्हणतो. अदरवाईज आय डोंट कॉल, आय डोंट रिस्पेक्ट टू दॅट वर्ड. तुम्ही आता मला शिकवताच आहे एक पद्धतीने, म्हणजे ही पद्धत ही गोष्ट खरी आहे. बोल. तर सगळ्यांचंच असं किंवा माझं पण असा एक प्रश्न आहे की समजा आपण लावलं हे सगळं, म्हणजे समजा हे 16च पोल उभे करून आपण 100 पोल लावलेत पुढे. तर त्याच्यानंतर जे हार्वेस्टिंगची वेळ आली, हार्वेस्टिंग झालं, त्यानंतर हे मार्केट कुठे, म्हणजे मार्केटसाठी कुठे आपण हे घेऊन जायचं, हा मेजर प्रश्न असतो सगळ्यांना. म्हणजे प्रोडक्शन करायला काही हरकत नाही, पण शेवटी विक्री पाहिजे, तरच आपल्याला सोर्स ऑफ मनी जनरेट होणार आहे. तर त्यासाठी काय, म्हणजे आपल्या लोकल एरियामध्ये काय अशी व्यवस्था आहे का की काय, की आपण काय त्याचं विक्री कुठे करू शकतो? बरोबर आहे. आता ते ग्रीन बेरी म्हणजे मिरीपासून तुम्ही ब्लॅक मिरी करता, त्याला तुम्ही काय म्हणता? ब्लॅक गोल्ड म्हणता. ब्लॅक गोल्ड. आता मला सांगा, तुमचं नेहमीचं गोल्ड कुठेही विकलं जातं. सिमिलर देअरफॉर इट इज बिंग कॉल्ड ब्लॅक गोल्ड. इट कॅन बी सोल्ड टू द हाऊस. प्रत्येक घरामध्ये पण वापरलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी एव्हरीबडी इज बाईंग इट. नाव त्याच्यामध्ये फरक काय असतो की मला प्रोसेस इज व्हेरी सिम्पल. त्याच्यामध्ये म्हणजे इज नगण्य गोष्ट आहे ती. आयदर यू पुट इट इन टू द सन मध्ये 7 दिवस लागतील, उकळत्या पाण्यातून काढून ठेवला तर 3rd डे ला तयार होतात. असं आहे. आता त्याच्यामध्ये कसं आहे की अर्निंग, आता जर फॉर एक्झाम्पल गोल्ड तुम्ही जर नुसतं रॉ गोल्ड घेतलं तर त्याची किंमत किती होईल? 60,000 रुपये होईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोन्याचा दागिना बनवलेला त्याची किंमत 70,000 रुपये होईल, 80,000 होईल. बरं, ते 70-80,000, अरे बापरे इतकं महाग झालं, खरेदी कोण करतात? तर पाहिजे तेवढे नवीन लग्न करणारे किंवा कोण माणसं खरेदी करतात. सो देअरफॉर हे तुमचं काळे मिरी जे सेल करायची ती तुमची ताकद आहे. तुम्ही ऑनलाईन मध्ये विकू शकता. तुम्ही घाटावरचं मार्केट तुम्ही चेक करू शकता. यू हॅव टू सी. जर समजा तुम्हाला जास्त पैसे नाही कमवायचे असतील, लोकल मार्केट इज अवेलेबल बिटवीन 450 to 500, बट दिस कॅन बी यू विल एबल टू सेल इट. आता त्याच्यामध्ये दुसरं असतं की तुम्ही पुरा ऑर्गॅनिक बनवताय, तुम्ही त्याचं सर्टिफिकेशन कष्ट करणारच. मी कष्ट करत नाही, तर ते म्हणजे तर त्याचं ते सर्टिफिकेशन त्याने घेतलं माझे ऑर्गॅनिक आहे म्हणून, तर त्याची किंमत 1,500-2,500 रुपयापर्यंत जाऊ शकते पर केजी. सो इट इज अप टू यू. 1,500-2,000 रुपये हे तुम्ही प्रोसेसिंग केल्यानंतरच सांग. ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर सांगतो मी. ब्लॅक पेपर तुम्ही प्रोसेस केल्यानंतर 450 टू सांगितले ह्याप्रमाणे. नाव लोकल मार्केटमध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तर ह्या सिस्टीमने केल्यानंतर इट इज 2 to 3 weeks अर्लियर येतं क्रॉप, रादर दॅन मार्केटमध्ये जे म्हणजे लोकल मार्केटमध्ये जे येतं ते झाडावरती सोडलेले वगैरे असतात. दे आर प्रोडक्शन इज डिलेड. म्हणून ते काय करतात, पैसे मिळावेत लवकर म्हणून ते कच्चच्या कच्च काढतात, सुकवतात आणि ते त्याला तेल वगैरे लावून काढतात आणि विकतात. व्हॉट आय हॅव सीन द एक्सपिरियन्स इज, मी जे बनवलं बघून प्रत्येक जण जे घेत होतो, अरे ह्याला म्हणतात मिरी ब्लॅक पेपर. कारण मी व्यवस्थित रायपन झाले, त्यांना खायला प्यायला भरपूर व्यवस्थित मिळालेलं असल्या कारणाने ते चांगल्यापैकी तुम्हाला प्रोडक्शन मिळेल. सो इट इज अप टू यू हाऊ यू विश टू सेल. आणि कसं तुम्ही थोडे कष्ट घेतलात तुमचं बाजारामध्ये जातं. आता फॉर एक्झाम्पल कोविडच्या काळामध्ये मासे विकायला काढले होते, जे बाजारामध्ये 10 रुपयाला मिळत होते ते आम्हाला त्यांनी 15-20 रुपयाने पण विकलेले आहेत. म्हणजे फिगर या सदराखाली मी सांगितली, इट्स नॉट दॅट चीप. असा प्रकार असतो. परदेशी मार्केटमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणा, युरोपमध्ये, हे सगळ्या लोकांकडे तुम्ही मार्केटमध्ये मार्केटिंग करू शकता. कारण युरोप अमेरिका इकडे मिरी मिळत नाही, ते सगळं आपल्याकडून त्याच्यानंतर व्हिएतनाममधून इकडून तिकडून जातात. आता तुम्ही एक मेन प्रश्न विचारला नाही मला, ह्याला रोग काय असतात.
रोग ह्याचे दुश्मन कोण ते तुम्ही विचारलं. ह्याचे दुश्मन पहिल्यांदा सांगतो. हे ज्यावेळी मिरी पिकलं जातं, रेड बनतं, त्यावेळी ते गोड असतं बाहेरचं कवर, आणि आतली जी असते की ना बी, ती तिखट असते. तर हे आता ओरडणारे बारके पक्षी आहेत ना, ते वेचून खातात. अच्छा, लक्षात आलं की नाही. त्यामुळे माझ्याकडे तसले पक्षी नाही आहेत, ते खातात. एक झालं. त्याच्यावरती असणाऱ्या कीड कुठलीही नाही. व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड, नो कीड दिसत नाही मला. कारण माझ्या ह्या आंब्यांच्या ह्याच्यामध्ये आंब्यावरती तुडतुडे चिकारमध्ये असतात. ग्रास हॉपर, हे तर गवत कितीतरी वाढले, ग्रास हॉपर्स पण असतात भरपूर, पण कोणी ह्याच्यावरती चढून खाताना दिसत नाही किंवा खात नाही. सो कीड वगैरे हा प्रकार नाही. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द फंगस. फंगस म्हणजे वातावरण जर तुमचं, आमचं वातावरण कसं आहे, हवा चालूच असते कायम या ठिकाणी, त्यामुळे फंगसचा प्रॉब्लेम नाही, बिकॉज मुव्हिंग वातावरण आहे ते. पण जर फंगस असेल की नाही, तर वर्षातून एकदा किंवा दोनदा त्याच्यावरती तुम्हाला फवारणी घ्यावी लागते. आयदर तुम्ही बोडो पेस्ट तुम्ही वापरा, वर्षातून 2 वेळा वापरा. एस्पेशली कधी माहिती का, तुम्ही ज्यावेळी हार्वेस्टिंग करता की नाही, त्यावेळी तुम्ही हाताने करता, त्यामुळे त्यांना ते कंटॅमिनेशन होतं हाताने केल्यामुळे. तुमचं हार्वेस्टिंग कम्प्लीट झालं की लगेच तुम्ही बोरो पेस्टची फवारणी करून घेतलीत. बोरो पेस्ट इज ऑर्गॅनिक म्हटलं ती चालेल. बोरो पेस्टची तुम्ही फवारणी घेतली, मोरचूद आणि जुना, मोरचूद आणि जुना, बोरो पेस्ट तुम्ही फवारणी घेतली, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये आय विल ॲडवाइस, तुम्ही ते मगाशी अमृत पाणी वगैरे म्हणतात ना, जीवामृत वगैरे, तर त्याच्यामध्ये एक वेस्ट डिकम्पोजर म्हणून आहे. वेस्ट डिकम्पोज, एकदा तुम्ही ती बाटली 30 की 35-40 रुपयावाली घेतली, 50 रुपयाला आता ते असेल, एकदा घेतली की ती लाईफ टाईम मध्ये लाखो लोकांना पुरू शकतं. बनवत जाऊ शकतो. बनवत जायचं, कोणाला पाहिजे असेल 1 लिटर घेऊन जायचं, आपल्याकडे बनवायचं. त्याचे मात्र मला रिझल्ट उत्कृष्ट आणि अप्रतिम आलेले आहेत. नाही, पण त्याच्यात पण गुळ यूज केला जातो. गुळ केला जातो, पण त्याच्यामध्ये की नाही 7th डेला त्याचं तयारी होऊन जाते. 7 डेला त्याचे तयार होतात, आणि त्याच्यात जे कोलाइड्स असतात ना, ते सगळे हे तुमचे फंगस अमुक तमुक, दे किल देम. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती फवारणी त्यांची जरी केलात की नाही, ते तुमच्याला फंगस वगैरे काही लागत नाही. माझ्या रॉट रूट अमुक रूट तमुक रूट काही आलेलं नाही, बिकॉज आय यूज वेस्ट डिकम्पोजर. लक्षात आलं, इट्स व्हेरी चीप, आणखी इझी टू हँडल. त्याच्यामध्ये 1 टाइम तुम्ही आतमध्ये टाकलात गुळ, आणखीन त्याच्यामध्ये टाकलं नाही तर हे तुमचं जीवामृत वगैरे ते ढवळत बसा, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, अमुक करा तमुक, असलं काही नाही त्याच्यात. ऑलरेडी त्याच्यात बॅक्टेरिया त्यांनी बनवून आपल्याला ते विकतायत, आणि गुळामुळे ते हे होतं. आणि खरोखरच त्याचा म्हणजे मी त्याचा एक्सपेरिमेंट करून पाहिला. दगड टाकले तर दगड त्याच्यातले खाल्ले गेलेले असतात. शिंपल्या टाकल्या आतमध्ये, तर शिंपल्याची वरची कव्हर त्याने वर्षभरात साफ करून टाकली असते. म्हणजे दॅट मच कॅल्शियम दे हॅव टेकन दोज बॅक्टेरिया इन टू दी पाण्यामध्ये, आणि तेच तुम्ही त्याच्यावरती फवारणी करता. आणखी एक गोष्ट, आणखी काही ठिकाणी यूज केलं जातं, नीम ऑइल यूज केलं जातं. बरोबर आहे, फवारणीसाठी. ते किती उपयोगी आहे या गोष्टी? नीम ऑइल कशासाठी वापरतात? कीड मकोड्यासाठी. आपल्याकडे कीड मकोडं नाहीच आहे याच्यावरती, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बोर्डो पेस्ट इज द बेस्ट. तुम्हाला फवारणी करायची, पण हार्वेस्टिंग केल्यानंतर मारायची. मी बोर्डो पेस्ट मारली नव्हती, मी मारलं होतं बेस्ट डिकम्पोजर मारलं होतं. आणि दुसरं काय असं माहितीये का, तुम्हाला मी एक सल्ला देईन, त्याच्यामध्ये आतमध्ये टाकण्याकरता तुम्ही कंपोस्टची चहा म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही जे पाणी जे तुम्ही त्या टाकीमधून तुम्ही पंपाने वरती टाकणार ना, त्याच्यामध्ये ह्याची आयदर कंपोस्ट किंवा तुमचं वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत, पुडी बांधायची, पाण्यामध्ये ठेवायची, सोडायची, की आतमध्ये त्याचा तो चहा येतो, रस उतरला, तो चहासारखा रंग दिसतो, म्हणून त्याला ते टी म्हणतात. ते घेऊन तुम्ही फवारणी करा, सगळे न्यूट्रिएंट्स त्याला त्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह 1919 किंवा 1810 वगैरे हे असले पाण्यात विरघळणारे 180 रुपये 200 रुपये किलोवाले 1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये घातलं पाहिजे. असं माझं 2000 लिटर पाणीला किती पैसे खर्च होतील? तुम्ही त्याचा चहा करा, नाही तर वापरा. असं आहे. चांगला ऍडवाइस केला ते गांडूळ खताचा जो तुम्ही बोला चहा,
बेस्ट एक ऑप्शन आहे. नंबर एक. आणि मी कंपोस्ट पण करायला टाकलेलं आहे. आय विल शो यू देअर. म्हणजे हे रान वगैरे मी ह्याच्यामध्ये काढून टाकतो. माझ्याकडे ऑफकोर्स आय कॅन अफोर्ड मशीन पण आहे. कसली शाफर काय ते म्हणतात त्याला, बारीक करायचं. त्याच्यात वेस्ट डिकम्पोजर टाकायचं. वेस्ट डिकम्पोजर टाकल्यावरती एक महत्व अति ॲडव्हान्टेज वेस्ट डिकम्पोजर म्हणजे की वेस्ट डिकम्पोजर वापरला तर आता हे कंपोस्ट बनण्याकरता पतेऱ्यांचा वगैरे इट टेक्स अबाउट 4-5-6 months. ह्या वेस्ट डिकम्पोजर तुम्ही जर वापरलात 20 दिवस ते 25 दिवसात त्याचं कंपोस्ट बनून जातं. आणि आय यूज इट, आय मेक इट. त्याच्यामध्ये मला भरपूर फायदा होतो. हा वेस्ट डिकम्पोजरचा फायदा असतो. आणि मी रान काढत नाही. वेस्ट डिकम्पोजरची जी बॉटल आहे ती तुम्ही मागवली कुठून? ती म्हणजे ऑनलाईनच मागवली होती. नाही तर कोणाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे असेल तर आता माझ्याकडे बाटलीत घ्या आणि घेऊन जा. आणि त्या टेस्ट तुम्ही विरजण वापरायचं की झालं. नाही, आपल्याकडे कोल्हापूरमध्ये एक डिस्ट्रीब्युटर आहे. त्याचा पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन लिंक खाली मी डिटेल देईनच. की तो ज्याने हे बनवलंय ना, म्हणजे ज्या काय म्हणतो चंद्रा, तो त्यांचं नाव चंद्रा, डॉक्टर चंद्रा समथिंग आहे, मला पण आता आठवत नाही. तर त्यांनी डिस्ट्रीब्युटरशिप दिलेली आहे. ते आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत. तर त्यांच्याकडून मी मागवलेलं. त्यांनी मला 50 रुपीजमध्ये एक बॉटल मी मागवलं होतं की ना ऑनलाईन. 20 रुपयांनी बाटली होती तेव्हा होती, पण आता ती 50 रुपये केली आहे. इव्हन त्या चंद्राने पण ते मेन्शन केलंय की त्याची किंमत 50 रुपीज झालेली आहे. पण ते काही लोक ती बॉटल 200-300 त्या पण भावाने विकतात. बरोबर मार्केटमध्ये. खरंय. तर ओरिजिनल कॉस्ट त्याची 50 रुपीजच आहे. तर मी त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या डिस्ट्रीब्युटरचं लिंक पण देईन. जर कोणाला गरज लागली समजा त्या डिकम्पोज लिक्विडची, तर त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देईनच. त्यांनी ते जे कट करून म्हणजे जे गोटी कलम केल्यानंतर हे त्यांनी हे लावलेल्या नर्सरीज आहेत. हे बघा, त्याला ऑलरेडी बघा मिरी आलेली आहे. कशी हेल्दी आहे बघा. आत्ताच मिरी एकदम हेल्दी आहे या स्टेजलाच. जस्ट 1 week बॅक मी लावली. ही फुलं फसवतात हा शेगलाची मका. ही बघा, ही 5-5, 6-6 फुटावरची आहेत का, वर्षभराची आहे. ही बघा 6 फुटावरती आहे, ती 5 फुटावरची आहे. किती गर्दी आहे. नेक्स्ट इयरला याच्यामध्ये तुम्हाला काही मिळणारच नाही. मुवमेंट करायला मिळणार नाही. हो. पानं बिनं कशी हेल्दी दिसत आहेत की ना मंडळी. एकदम ग्रीन. हे बघा, हे अशी रूट्स आहेत ना, ही अशी रूट्स आहेत. त्यांना ते गोटी बांधायची. पण हे नाही, नॉट दिस वन. तिकडचं बांधलेलं दाखव रे त्यांना. तिथे बांधायची आणि ते बांधलेले उघडून दाखव तू. उघडलं तर हे नाही ना, काय प्रॉब्लेम नाही ना. काय नाही. याला गोटी कलम म्हणतात. हे त्यांनी नाव दिलेलं आहे. अच्छा, त्यांनी नाव दिलं. हे रूट्स आहेत ते. असं बांधायचं. कसं बांधायचं बघा. नॉर्मल प्लास्टिक त्याच्यात मग ती नुसती माती आहे की याच्यात पण काही कंपोस्ट? मगाशी जे मिश्रण केलं आहे ना ते पूर्ण. ओके. हे असे बांधायचं. हे बघा, हे बघा, हे अर्नर्स आहेत ना. हे बघा, हे अर्नर आहे, हा अर्नर आहे. त्याच्यामुळे हे काय, त्यामुळे इथून मी कट केलं की नाही, आपण अर्नरच प्लांटिंग करतो. ह्या इथे अर्नर येतो. या बघा, ओके, आपण अर्नरच प्लांटिंग करतो म्हणून हे खालून असं वरती येतं.
आणि बुश पेपर म्हणजे काय माहिती का, की हे जे आहे ना, हे बुश पेपर, हे बघा, हा व्ही आहे ना, हे इथून आलेलं आहे. बुश पेपर म्हणजे ह्या इथून कट करतात ते, आणि ते पाणी आतमध्ये टाकतात किंवा कलम करायचं थिपालीमध्ये घालतात. आता तुम्हाला तिकडे दाखवतो. या मी असं कट करून घातलेले. आय एम नॉट सॅटिस्फाईड. सी. अच्छा. हा, तुम्हाला आता दाखवलं ना तशी कटिंग करून हे घातलेली. रिझल्ट बघा कसा. ऍट द सेम टाइम, म्हणजे हे ज्यावेळी केले त्याच वेळेला ते गोटी कलम बांधली होती आणि ती आता हार्वेस्ट करून तिकडे लावली. बघितलं पण कशा बघाली. तुम्ही नर्सरी बघितलात ना, किती नर्सरी कशी फर्स्ट क्लास दिसत नाही. तर हे बघा. म्हणजे नुसतं कट करून लावणं बरोबर नाहीये, तर ती जी पद्धत आहे ती अति उत्तम आहे. ती उत्तम आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले हे असे मिळतात. हे तुम्ही किती म्हणजे सेम पिरियड आहे, 2-2.5 महिने झाले असतील याला आणि त्याला. पण ते कसं झालं बघा. तुम्ही मगाशी आता शूट केलं ते, आणि हे बघा. and that is easy to do that one. आता आपण पाहिलं मिस्टर अनिल देसाई यांनी आपल्याला पूर्ण माहिती या प्रोजेक्ट बद्दल दिलेली आहे. ते म्हणजे कसं उभं करायचं, म्हणजे पोल्स कसे उभे करायचे आणि त्यानंतर काय काय करून म्हणजे प्रोडक्शन पर्यंत आपल्याला त्यांनी पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल हो, थँक्यू. खूप खूप आभार. यू आर ऑलवेज वेलकम. मला आनंद होईल. आणखी लोकांनी माझा फोन नंबर 7588-456-254. मी तो त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. आणखी एक काय नंबर आहे का? नाही, एकच 7588. माझी एकच बायको, फोनचा पण एकच. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच. प्लस त्यांचा ऍड्रेस पण मी तुम्हाला पिन करीन. तर तुम्ही ज्यांना पण या गोष्टीची माहिती हवी आहे, म्हणजे या काळी मिरी बद्दल आणि त्यांनी जसं उभारलंय त्याबद्दल जर माहिती हवी असेल तर ते द्यायला माहिती कोणाला देईन? दोज हु आर रिअली इंटरेस्टेड डू इट. येस. ते स्वतः करू इच्छित असतात तुमच्यासारखे, आणि स्वतः अगोदर प्रयोग करून बघितलं नाही झालेलं आहे अशा लोकांना. अदरवाईज आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम. ओके. आणि माझा एनर्जी पण आय डो नॉट वॉन्ट टू वेस्ट इट. तर ज्यांना खरोखरच इंटरेस्ट आहे, करायचं आहे, आणि मी त्यांना प्रश्न पहिला विचारून तुम्ही किती रुपये बाजूला ठेवणार आहात, मग त्याप्रमाणे मी सांगेन की तुम्ही इतके कॉलम लावू शकता. इतकं हे लोकांचं चुकीची समजूत कशी आहे की थोडे पैशाने उत्पन्न जास्त. अहो, असं असेल तर ते हिंदी, मारवाडी, पंजाबी हे गप्प बसे, आपले सगळे धंदे बंद करून हे असलं करायला येतील. एका गुंठ्याला लाखभर रुपये, 2 लाख रुपये मिळत असते. तर खरं की खोटं ते सांग. बरोबर. म्हणजे जे आता पूर्वी जे युट्यूब मध्ये टाकलं गेलं की एका गुंठाला लाख रुपये, 2 लाख रुपये मिळतात, तर तशीच सत्य परिस्थिती कोणी त्याला मिळाले असतील तर त्यांनी मला सांगावं. मी भाग त्याला पुरी देऊ शकतो बनवून. तर खूप खूप धन्यवाद सर आपले. आणि आपण व्हिडिओ इथेच एंड करतोय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की. सल्ला माझा असा आहे की तुम्ही बऱ्याच लोकांना हे फॉरवर्ड करा आणि त्यांना सांगा की तुम्ही हे बनवा. कोकणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अमाप उत्पन्न येणारं जे आहे तुम्ही नजरेने बघितले. आणि गमतीची गोष्ट, तुम्ही जेवढं काही इन्व्हेस्टमेंट कराल, 3ऱ्या वर्षी 100% तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या खिशात येईल. हे तुम्ही इथे जिवंत उदाहरण बघितलेलं आहे. हव्यातली गोष्ट सांगितलेली नाही. बरोबर. तुम्ही तर तुमचा तो 10 फेब्रुवारी 22चा व्हिडिओ बघितलात आणि हा आताचा बघितलात, फरक किती कळेल बघा. गेल्या वर्षी मी याच्यामध्ये 90 किलो ब्लॅक पेपर घेतलेलं आहे आणि ते विकलं. पहिले 550, अर्ध विकलं 40 किलो. त्याच्या पुढचं 50 किलो मी 500 रुपयाने विकलं. ओके. हे मार्केट मगाशी म्हणालात ना, सुरुवातीला पैसे जास्त मिळतात तुम्हाला, तो रेट कमी होतो. कारण काय, बाकीचे जे फुटकळ लोक बनवणार असतात ते येतात आणि विकतात. त्यांना काय 100 मिळाले, 200 मिळाले, 500 मिळाले, खूप झाले. असं आहे ते. आणि इट इज युअर एफर्ट्स टू सेल इट इन. अल्फान्सो मँगो आमचा सगळ्यात पहिल्यांदा येतो. चांगले 5-6 हजार रुपये पेटी घेऊन लोक जातात रुपयाने, आणि तोच बाकीच्यांचा मातीतल्या जमिनीतला मे महिन्यामध्ये हार्डली त्यांना 1500-2000 पेटी मागे मिळतात. हा फरक असतो. हाऊ यू मार्केट इट. बरोबर. आता ते काय जण 2500 रुपयाने डझन पण आंबे विकतात.
तर नक्की जरूर, आपण खूप चांगली माहिती दिलात त्याबद्दल Okay. धन्यवाद. यू आर वेलकम, ऑलवेज वेलकम. तर आपण हा व्हिडिओ येथेच एंड करतोय. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सरांचा नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. प्लस मी जो जुना व्हिडिओ बनवलेला 2022 मध्ये, त्यात तो मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. धन्यवाद. फरक कळेल तुम्हाला त्याच्यात किती आहे.